बाबुळगाव गंगा शिवारात गोदावरी नदी पात्रात झालेल्या राड्याच्या प्रकरणात गोळीबाराचा आरोप करण्यात आला। दरम्यान या प्रकरणात वेरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात दाखल गुन्ह्यातील आरोपी अर्जुन दाभाडे हेच या घटनेत विक्टिम असल्याचा दावा श्रीरामपूर येथील ग्रामस्थांनी केला आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये अर्जुन दाभाडे यांना मारहाण झाल्याचं दिसून येत असून त्यांनी कुंजीर वाळू टोळीकडून स्वतःच्या बचावासाठी पिस्तूल हिसकावली आणि तेवढा व्हिडिओ कुंजीर टोळीने व्हायरल केला। दरम्यान या प्रकरणात जे घटनास्थळी नव्हते त्यांचेही नाव आरोपी म्हणून टाकण्यात आले। जेव्हा घटना घडली तेव्हा जे तिथे नव्हते त्यांचे पुरावेही आपल्याकडे आहेत। यासोबतच पोलिसांना सदर पुरावे आम्ही सादर केले असून पोलिसांनी सदर पुरावे तपासून व आरोपींचे सीडीआर काढून या गुन्ह्यात त्यांना मुक्त करावे व कुंजीर वाळू टोळीवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांना निवेदनाद्वारे सोमवार रोजी दुपारी करण्यात आली आहे। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिले, काय मागणी केली? मी धनश्री अर्जुन दाभाडे, माझे पती अर्जुन दाभाडे यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांना जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातील जे फिर्यादी आहे कुंजीर जालिंदर कुंजीर हे शेतकरी नसून हे एक वाळू तस्कर आहेत व ते 6 मे रोजी माझ्या पतींना भेटण्यासाठी श्रीरामपूर येथे आले होते व त्यांनी सोबत काम करू अशी मागणी केली असता माझ्या पतीने त्यांना स्पष्ट नकार केला व त्यांनी मग वारंवार फोन केले। माझ्या पतीने त्यांचे फोन टाळले व नंतर त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून माझ्या पतींशी कॉन्टॅक्ट केला व आपण चर्चा करू बसू असे सांगण्यात आले आणि त्याच्यानंतर माझे पती त्यांना भेटायला गेले असता त्यांच्यावरती त्यांनी हल्ला केला व त्यांना मारहाण केली आणि त्याच ठिकाणी योगायोगाने गुन्हे शाखेचे पोलीस राहुल गायकवाड व त्यांचे सहकारी तिथे उपस्थित होते आणि या सर्व गोष्टींचा व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल हिस्ट्री सर्व पुरावे माझ्या जवळ आहेत। तरी त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे व माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। जे फिर्यादी होते कुंजीर ते नेमकं कशा संदर्भात काम करू म्हणत होते? वाळूच्या विषयी वाळू सोबत आपण काम करू, एकत्र काम करू अशी मागणी त्यांनी केली पण माझ्या पतीने त्यांना स्पष्ट नकार दिला। बरं, आता तुम्ही जसं सांगितलं की घटनास्थळी पोलीस उपस्थित होते, हां, मात्र जे फिर्यादीने फिर्याद दिले तर पोलिसांचा कुठेही उल्लेख नाहीये। हो, मग तेच सर मी सांगते ना, त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचाही आमच्याकडे व्हिडिओ पुरावा आहे। ते होते राहुल गायकवाड व त्यांचे सहकारी होते आणखीन ते उपस्थित असतानाचा व्हिडिओ माझ्याजवळ आहे। काळ्या कलरची थार मध्ये होते ते आणि व्हिडिओ माझ्याजवळ आहे। तिथं फायरिंग झाला असल्याचा आरोप देखील करण्यात आला, त्याबद्दल काय? हा, खोटा आरोप करण्यात आला आहे ना। हा, माझ्या पतीवर खोटा आरोप करण्यात आला आहे। आता काय मागणी केली तुम्ही? आता त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। आज या ठिकाणी आम्ही माननीय DYSP फुंदे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो। निवेदनाचा मुद्दा असा आहे की बाबुळगाव या ठिकाणी जो वाळू तस्करीतून जी घटना घडलेली आहे त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आज साहेबांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं आहे आणि निवेदनाचा मुद्दा असा आहे की जे अर्जुन दाभाडे यांच्यावर जे कुंजीर गँग आहे, जी कुंजीर टोळी आहे, त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो मुळात खोटा गुन्हा आहे आणि तो खोटा गुन्हा मागं घ्यावा यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे। परंतु ज्यावेळेस ही घटना घडत होती त्यावेळेस जालिंदर कुंजीर हे अर्जुन दाभाडे यांच्याकडं घटनेच्या अगोदर वारंवार त्यांच्याकडं फोन करत होते, त्यांना भेटण्यासाठी श्रीरामपूर येथे पण गेले होते। त्याचे CCTV फुटेज त्यांच्याकडे आहेत आणि त्या CCTV फुटेज ज्या हॉटेलला बसले, जेवले, त्याच्यानंतर त्यांनी मागणी केली की आपण मला वाळू व्हायची आहे, आपण ती वाळू सोबत वाहू। ती मागणी केल्यानंतर अर्जुन भाऊ दाभाडे यांनी ती मागणी त्यांची फेटाळून लावली आणि त्यांना स्पष्ट नकार दिला का मी याच्यात पडणार नाही आणि मला याच्यात काही घेणं देणं नाही। परंतु त्यांनी ज्या दिवशी ही घटना घडली त्या रात्री त्यांना बोलून घेतलं आणि तुम्ही या भाऊ तुमच्यासोबत थोडी चर्चा करायची आहे। त्या चर्चा करायच्या निमित्ताने तिथं बोलून घेतलं आणि त्या टोळीनं एक कट रचला। आमच्या सर्वांच्या मते, वहिनींच्या मते आणि अर्जुन भाऊ दाभाडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न हा
त्या कटातून रचलेला होता आणि त्या जागेचे CCTV फुटेज आपले मोबाईलचे व्हिडिओ ते सुद्धा आमच्याकडे आहे. सगळे ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉल सगळे आमच्याकडं पुरावे आहेत. आम्ही ते साहेबांना आता दिलेले आहेत, तपासासाठी दिलेले आहेत. परंतु त्यांच्यात त्यांनी एक नमूद केलं आहे की अर्जुन दाभाडे यांनी गावठी कट्टा काढला आहे किंवा ती बंदूक काढली आणि 2 गोळ्या झाडल्यात. परंतु तसा काही प्रकार तो झालेला नाही आहे. त्यांनी स्वतःला शेतकरी जे समजून घेतलं आहे, पण ते कुठल्याही प्रकारचे शेतकरी नाही. ते कुंजीर टोळीचे वाळू तस्कर आहेत. त्या गावातले ते मुबलक साठा जमा करणारे ते एक टोळीच आहे. परंतु ज्यावेळेस त्यांनी गुन्ह्यात एक नमूद केलं आहे का त्यांनी 2 गोळ्या फायरिंग केल्या. परंतु त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे का ज्यावेळेस तिथं त्या जागेवर 2 गोळ्या फायर केल्या, त्या 2 गोळ्या त्या कुंजीर गँगनी त्यांच्यावर फायर केलेल्या आहे आणि जीवाच्या आकांताने त्यांनी त्यानंतर कट्टा हिसकून घेतला आहे त्यांच्याकडून. आणि त्या व्हिडिओत स्पष्ट दिसतं आहे का ते खाली पडलेले, हातात कट्टा आहे पण ते चालवत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा सगळ्यांनी लक्षात घ्या का तो त्यांनी चालवलेला नाही. त्यांच्यावर इतके लाकडी दांड्यांनी रॉडनी लोखंडी रॉडनी मारहाण चालू होती, परंतु त्यांनी तो चालवला नाही. याचाच अर्थ असा होतो का त्यांनी ती चालवली नाही, त्यांना ती चालवायची नव्हती. त्यांनी फक्त जीवाच्या भीतीपोटी ती हिसकून घेतली आणि तिथून पळ काढला. आमचं एवढंच प्रशासनाला म्हणणं आहे का या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्या खोटे जे गुन्हे दाखल केलेले, महत्त्वाचा मुद्दा अजून एक लक्षात घ्या का त्याच्यासोबत अर्जुन दाभाडे यांच्यासोबत फक्त एकच माणूस होता. त्यांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. सर्व 9 आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्याच्यातले 7 आरोपी हे घटनास्थळी नव्हते. त्याचे आमच्याकडे काही पुरावे, आम्ही ते पुरावेसुद्धा सादर केलेत. त्यांचे CCTV फुटेज असतील, त्यांचे CDR रिपोर्ट काढावा आमची ही इच्छा आहे. आणि प्रशासनाने जातीनं लक्ष घालून या ज्या घटना ह्या चुकीच्या ज्या गुन्हे दाखल केलेत त्यांनी त्या पीडितांना न्याय द्यावा ही आमची प्रशासनाला विनंती आहे. एवढं बोलतो. जर आम्ही पण आता एक त्या साहेबांना विनंती केली का आमचाही गुन्हा तुम्ही दाखल करून घ्यावा. जर गुन्हा दाखल झाला नाही आणि योग्य न्याय आम्हाला मिळाला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत, ही दक्षता घ्यावी. काय गुन्हा दाखल करायची मागणी केली तुम्ही? आम्ही एक खोटे गुन्हे मागं घ्या, त्याची सखोल चौकशी करा आणि ते खरोखर शेतकरी आहेत का पहिले हे तपासा. तुम्ही गुन्हा दाखल करायचं बोलताय ना? ते सांगतोय ना. आणि त्यांनी जी मारहाण केलेली, त्यांना मारहाण झाली, त्याच्यानंतर त्यांनी तिथं जातीवाचक शिवीगाळ केली. ती शिवीगाळ पहिल्या व्हिडिओत नाही आहे पण दुसऱ्या व्हिडिओत आहे. त्या जागेवर त्यांना जातीवाचक शिवी पण देण्यात आलेली आहे. आमची तर विनंती आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही आमची विनंती आहे. हा प्रकार जो श्रीरामपूरला गोदावरी पात्रात घडला होता, त्याच्यात नगरसेवक मान्य पैलवान अर्जुन दाभाडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, हा राजू कुंजीर, शरद कुंजीर व सर्व कुंजीर टोळी ही शेतकरी नसून हे वाळू तस्कर आहे. एवढंच आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. जालिंदर कुंजीर त्याच्यात देखील आहे. यांनी जे दाभाड्यांवर प्राणघातक हल्ला केला त्याबद्दल त्यांच्यावर 302 व ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांनी जातीवाचक ज्या शिव्या दिल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. याच्याकरता आम्ही आज वैजापूर इथं फुले साहेबांना आम्ही इथं निवेदन द्यायला आलेलो आहोत. आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे व जे व्यक्ती या केसेसमध्ये नव्हते त्यांचे नाव त्याच्यात वगळण्यात यावं, त्यांचे CDR काढण्यात यावं व जे CCTV फुटेज आहे श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या असो किंवा नगरपालिकेचे असो त्याच्यात मदत करून त्या आरोपी ज्यांना बनवलेले आहे त्याच्यात जे निर्दोष आहे त्यांनाही त्याच्यात मुक्तता भेटावा व अर्जुन भाऊवर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो माघार करावा अशी मी विद्रोही पॅंथरच्या वतीने इथं विनंती करू इच्छितो व आम्हाला न्याय भेटावा हीच आमची एवढं मागणी.